टिल्याला टिल्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल ना. अ टिल्या, तुला देवाने ठेंगणं ठेवलं, एवढं ठेंगणं ठेवलं की बास. तुला टिल्ल्या नावाने प्रसिद्धी भेटली. आणि हे भिकारचोट कोणतरी मुनी आहे जे छत्रपतींची तुलना तुझ्यासोबत करतय. लायकी तरी आहे का रे भाड्या तुझी? लय हसत असतो लोकांवरती, आज तुझ्यावरती हसावं वाटतं माहितीये. शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे, वैसे छत्रपति शिवाजी में उन का पूरा कतरा बाहर निकाल दिया. म्हणून जे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना सांगतो, छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते. यांच्याशी तुम्ही खाजो लोक, फायदे में रहेंगे तो कायदे में रहो. हे जे गांडू दोन आहेत ना, त्या दिवशी महाराणी ताराराणी बद्दल बोलणारा तो भिकारचोट मुनी आणि आज हा, ह्यांना पहिलं फटकवलं पाहिजे. यांच्या ढुंगणावरती रट्टे दिले पाहिजेत. अरे भगवान महावीरांचे अनुयायी तुम्ही, शांततेचा मार्ग सांगणारा जैन धर्म, आणि तुम्ही असले छपरी चाळे करतायत. आणि त्या टिल्ल्याची काय लायकी नेमकी? एवढी एवढी टिंगूर नाही ते ठेल ठेल काय, आता त्याचं माझं तोंड नाही चांगलं, ते असं हसत आहे. टिल्ल्या एवढी एवढीसच आहे ते, एवढी एवढीसच. आणि ते म्हणे छत्रपती महाराजांसारखी उंची आहे. अरे तुझी उंची नाही, तू जाऊ दे यार, मला काही बोलायचंच नाही, मला फक्त हसायचंय. टिल्या ए टिल्या, कोंबडी चोर. अरे भिकार चोटांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा तुम्हाला वक्तव्य करायचं असतं तेव्हा नीचपणाच का करायचं असतं रे? हा, या लोकांनी ठरवलेलं आहे छत्रपती शिवरायांची उंची कमी करायची. असले भिकारचोट टिल्ल्या फिल्ल्या हे दलिंदर येतात. या भाड्यांना पहिलं ठेचलं पाहिजे. सारखी हे हिम्मत करताय छत्रपतींचा अपमान करण्याची, यांच्यात हिम्मत कुठून येते हे शोधायला पाहिजे. आपण छत्रपतींचे अनुयायी म्हणून छत्रपतींना मानणारा पूर्ण महाराष्ट्र शंड झालाय का? की रोज उठून कोणीतरी उठतंय, छत्रपतींवरती बोलतंय, आपण त्याला माफ करतोय. यांना फटकवलं पाहिजे. ह्यांच्या ढुंगणावरती ज्या दिवशी रट्टे पडतील ना, त्या दिवशी यांना खरे छत्रपती शिवाजी महाराज कळतील. आणि त्याच्यानंतर हे छत्रपतींचा अपमान करायला जाणार नाहीत. टिल्ल्या, याची तर लायकी नाहीच आहे, पण हा मुनी जो कोणी आहे, दोन मुनी, यांना पहिलं रपकवलं पाहिजे. कारण की हे लायकीच्या बाहेर बोलायला लागलेत आणि लायकी सोडून वागायला लागले.